आपल्या दैदिप्यमान कामगिरीने, यशवंत उद्योगांनी आणि मौलिक संशोधनांनी संपूर्ण जगाला योगदान देणारा समाज म्हणजे ब्राह्मण समाज. तेजस्वी बुद्धिमत्ता, ओजस्वी चारित्र्य, परंपरागत सात्विकता, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, राष्ट्रभक्ती आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती असलेला असा हा ब्राह्मण समाज. असे प्रज्ञावंत ब्राह्मण उद्योग क्षेत्रामध्ये आल्यावर आज नीतीने चालवलेल्या उत्कृष्ट उद्योगांचा आदर्श जगापुढे ठेवला जातोय. ब्राह्मण उद्योजकांचं उत्पादन आणि सेवा म्हणजे गुणवत्तेची हमी मानली जाते आणि म्हणूनच ब्राह्मण उद्योग हाच एक ब्रँड झालाय. आता गरज आहे आपण ब्राह्मणांनी उद्योग क्षेत्रातील हा गुणसंपन्न वारसा पुढे नेण्याची. या पुढचा काळ जागतिक तंत्रज्ञानाचा आहे. म्हणूनच सर्वच ब्राह्मणांनी स्वतःचा उत्तम उद्योग करणं, उद्योगातून पैसा मिळवणं आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणं ही काळाची गरज आहे. ब्राह्मणांचे उद्योग वेगाने वाढण्यासाठी ब्राह्मणांनी संघटित होऊन एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे आणि ही गरज ओळखण्याचं मोलाचं काम केलंय नाशिक मधील नामवंत उद्योजक माननीय श्रीयुत श्रीपाद कुलकर्णी यांनी. मनात विचार आल्यावर फेसबुकच्या माध्यमातून श्रीपाद सरांनी ब्राह्मण उद्योजकांचं एकत्रीकरण आजमावायला सुरुवात केली आणि त्यांना साथीदार मिळत गेले. 2012 साली सुरू झालेला हा सिलसिला 2014 साली नाशिक मध्ये रितसर सुरू होणाऱ्या मीटिंग पर्यंत विकसित झाला. देशस्थ ऋग्वेदी सारखी संस्था मदतीला पुढे आली. शिवाय विविध देशातील ब्राह्मण व्यावसायिक देखील जोडले गेले आणि म्हणूनच या जागतिक ब्राह्मण उद्योजक संस्थेचं नाव ठेवलं गेलं BBNG, अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल. सर, यालाच अनुसरून प्रश्न आहे की डिजिटलायझेशन आहे, आपले स्किल्स रिप्लेस होतात किंवा आपलं जे इंटेलिजन्स ब्रेन पॉवर रिप्लेस होत आहे, तरी सुद्धा ना ह्युमन स्किल्स त्यांना अजूनही ती व्हॅल्यू आहे. आपल्या व्यवसायात अशी कुठली स्पेशल स्किल्स आहेत की ती किंवा तुम्ही सांगू शकाल की असली पाहिजे की या क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर ही स्किल डेव्हलप केलीच पाहिजे? पहिल्यांदा मी जनरल सांगेन, कुठल्याही व्यवसायाला एक तुम्हाला नेटवर्किंगचं स्किल पाहिजे. विदाउट नेटवर्किंग होऊ शकतं का? होऊ शकेल, पण मग तो अत्यंत छोटा राहील व्यवसाय. तुमच्यात नसेल तर तुम्हाला एक सहकारी घ्यायला पाहिजे, पार्टनर म्हणून किंवा पार्टनर सारखाच की ज्याच्यात नेटवर्किंग स्किल आहे. दुसरं तुम्हाला एक ॲबिलिटी पाहिजे, ती एक लिडरशिपची पाहिजे. कारण कुणालाही लीडरशिवाय संस्था चालवता येत नाही आणि इव्हन तुमचा कस्टमर जो असतो हा तुमच्यातल्या लिडरशिप क्वालिटीज बघत असतो. त्यामुळे एक लिडरशिप क्वालिटी तुम्हाला असायलाच पाहिजे. तिसरी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की जी डार्विननी त्यावेळेलाच सांगितली आहे, अडॅप्टिंग टू द चेंजिंग एन्व्हायरमेंट. तुम्ही जोवर बदललेल्या परिस्थितीला ऍडजस्ट होत नाही, कुणाच्यात ताकद नसते की आपण परिस्थिती बनवू शकतो. बाहेरची इकोसिस्टम ही खूप मोठी असते, तर त्याच्यात आपण कसं स्वतःला अडॅप्ट करतो, आपण किती स्ट्रॉंग आहे हे महत्वाचं नाही, आपण किती अडॅप्टेबल आहोत हे महत्वाचं आहे. तर ही एक मोठं आपल्याला स्किल, ॲबिलिटी किंवा माइंडसेट लागतो की अडॅप्ट त्याला व्हायचं. ह्याशिवाय तुम्हाला थोडं तरी इनोव्हेशन आणि थोडं तरी डिफरन्सिएशन पाहिजे. कारण कुठलाही जो धंदा कमोडिटाइज असतो हा प्रॉफिटेबल नसतो. कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही स्पेशलायझेशन पासून होते. ते एक्सपर्टीज असतं, स्पेशालिस्ट असतं, मग इतर लोक येतात आणि दॅट स्पेशालिटी गेट्स कन्व्हर्टेड इनटू कमोडिटी. ज्या वेळेला धंदा कमोडिटाइज होतो त्याला तुम्हाला ॲट बेस्ट, तुम्ही खूप नशीबवान असाल तर सबसिस्टन्स लेवल सर्व्हायव्हल मिळतं. म्हणजे फक्त 2 वेळेचं जेवण मिळेल एवढंच तुम्हाला सर्व्हायव्हल आहे, प्रॉस्पेरिटी मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला सतत डिफरन्शिएट करायला पाहिजे
इतरांपेक्षा वेगळं राहिलं पाहिजे आणि इतरांच्या पुढे राहिलं पाहिजे. हे कमीत कमी गुण तुम्हाला व्यवसायात पाहिजेत, त्याशिवाय मोठी यादी सांगू शकू आपण. सर, जसं आता मगाशी तुम्ही म्हणालात की आज आपला व्यवसाय हा आय थिंक 90पेक्षा जास्ती देशात पसरलेला आहे. इट इज व्हेरी खूप मोठी ग्रोथ आणि खूप मोठा पसारा आहे हा. सो ह्या सगळ्याची एक सिस्टीम काहीतरी असेल. सो तुम्ही ती सिस्टीम कशी डेव्हलप केली किंवा कसं तुम्ही हे मॅनेज करता? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हा एवढा मोठा व्यवसाय जेव्हा आहे आपला, सो तुम्ही ह्यातले स्वतःकडे कुठले रोल ठेवता की बाबा नाही हे मीच करणार, अशी काही आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. आता प्रत्येक स्टेजला रोल बदलत गेलाय, त्यामुळे एक रोल सांगता येईल असं नाही सांगता येणार. आणि तो त्या काळाप्रमाणे बदललाय, तो त्या आमच्या कंपनीच्या साईज प्रमाणे बदललाय. आमच्या कंपनीचा जो रोल असतो तोही बदलत गेलाय, जो कस्टमरशी रिलेशन त्याप्रमाणे बदलत गेलाय. पण जर अत्यंत सिम्प्लिस्टिक टर्म्समध्ये सांगायचं झालं तर त्यावेळेला स्वतः काम नीट करणं, स्वतः सुपरवाइज करणं, त्याच्यावर रोल जास्त होता. आत्ताचा माझा रोल हा जास्त नवीन आयडियाज, प्रॉलिफरेशन, नेटवर्क वाढवणं, बाकी जगाशी जास्त कनेक्टेड राहणं आणि जगभर काय चाललंय हे बघणं आणि त्याच्यात आपण वेगळं काय करू शकतो किंवा त्याच्यातलं चांगलं काय घेऊ शकतो, या ह्याच्याकडे जास्त रोल जास्त आहे माझा. मगाशी तुम्ही बोलताना म्हणालात की, आणि ते खरं पण आहे, कारण तुमचा जागतिक व्यवसाय त्यामुळे जागतिक कुठल्याही घडामोडी होतात, राजकीय असू दे किंवा कुठले, तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या बिझनेसवरती होतो किंवा तो पहिल्यांदा होतो. व्यवसायात मुळात रिस्कच आहे, पण तुमचा हा बिझनेस हा जास्त रिस्की आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि नो डाऊट की त्याच्यासाठी तुमची काहीतरी एक स्ट्रॅटेजी असेल ना, की ही रिस्क मॅनेज करण्यासाठी तुम्ही काहीतरी विचार केलेला असेल, काहीतरी प्लॅनिंग ठेवलेलं असेल. तर असं काय तुम्ही केलं किंवा याचा विचार तुम्ही कसा करून ठेवला? आणि त्याचबरोबर ना की असा एखादा प्रसंग आम्हाला ऐकायला आवडेल की असं झालं की अचानक काही सर्कमस्टन्सेस बदलले आणि एकदम युद्ध प्रसंग, समरप्रसंग तुमच्यासमोर उभा राहिला आणि हाऊ यू हँडल दॅट? मी दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो आणि मग पहिल्या याला जातो. ही जुनी गोष्ट आहे, थोडी नावं घेत नाही मी. एक साधारण 86-87 सालची गोष्ट आहे. त्यावेळेला आमच्या क्लायंटची मॅनेजमेंट बदलत होती, बऱ्याच क्लायंटची मॅनेजमेंट बदलत होती. पण ह्या सगळ्याला ब्लेसिंग इन डिस्गाईज मी धरतो की हा एक वेळ अशी येते की ह्याच्यापेक्षा अनेक वाईट काही होऊ शकत नाही, आपल्याला समजतं. सेकंडली आपलं काम आपल्याला समजतं का, तर ते मला कायम खात्री होती की मला माझं काम इतरांपेक्षा जास्त समजतं. हा अहंकार असो काही असो, मला खात्री असायची. आणि मी रेस्ट ऑफ द वर्ल्ड इज रॉंग पैकी मी आहे की माझं एक मत असेल आणि एकटा जरी मी तसं म्हणत असेल, मी म्हणेन बाकी जग चुकीचं आहे. या नॉर्मली ह्या कॉन्फिडन्सने मी मतं मांडत असतो. तर त्यावेळेला धरलं की आपल्याला काम समजतंय, आपण हिटबॅक करू. तर त्यावेळेला ठरवलं की कुठलाही क्लायंट 5% मोठा नाही ठेवायचा. आणि मोह जरी झाला मोठा क्लायंट घ्यायचा तर नाहीच घ्यायचं, कारण पुढे ते रिस्क फार मोठं होतं, त्यावेळेला वाढायला सोपं जातं. तर तो एक मोठा त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला की आपण मिडल साईज क्लायंटेल टार्गेट करायचं आणि ते ग्रो करून मोठं व्हायचं रादर दॅन टार्गेटिंग बिगर क्लायंटेल. तर तो एक डिफरन्स झाला. त्याच वेळेला तुमच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो की पीपल आणि रिलेशनशिप ड्रिव्हन धंदा असतोच, त्याच्यात काही तुम्ही करू नाही शकत. पण त्यातही तुम्ही इन्स्टिट्यूशनलायझेशनवर जोर ठेवायचा आणि दुसरं सिस्टीम आणि प्रोसेसवर जोर जास्त ठेवायचा की एक माणूस गेला आणि दुसरा आला तरी त्याच पद्धतीने काम व्हायला पाहिजे. हे जे तुम्ही सिस्टीमवर जोर ठेवणं, आणि सुरुवातीला खूप त्रास होतो याचा, क्लायंटकडेही त्रास होतो, पण तुम्हाला त्याचं 20-25% लोक तुम्हाला सोडूनही जातील, माणसंही जातील, क्लायंटही जातील. पण ओव्हरऑल तुम्ही जास्त स्ट्रॉंग होता, कारण हे रिप्रोड्युसेबल आहे. आता आम्ही भारतभर ब्रांच ऑफिसेस केले. माझं दुबईलाही ऑफिस होतं, बहारीनलाही होतं, अमेरिकेतही होतं. ते आता बंद केलं कारण आमची बँडविड्थ कमी पडते, कारण तिथे मार्केटिंगला जायला जमत नाही.
बंद केले म्हणजे परत चालू करणार नाही असं नाही. पण हे जर रिप्रोड्युसेबल, जर सिस्टीम्स ड्रिव्हन, SOP ड्रिव्हन ह्या जर आम्ही प्रोसेसेस केले नसते तर आमचा धंदा पुन्हा एका जागेलाच चिकटून राहिला असता, तो भारतभर जाऊ शकला नसला. आणि आमचा व्यवसाय आता जर आम्ही भारतभर नसू तर कुठलाही इतर देशातला चांगला फॉरवर्डर आमच्याशी काम नाही करणार, पण त्याची अपेक्षा असते की आम्ही भारतभर असावं. तर हे इसेन्शियली तुम्हाला रेप्लिकेबल प्रोसेसेस आणि तिकडे पीपल इंडिपेंडंट आणायला पाहिजे. माणसाचा कटिंग एज आणि सॉफ्ट स्किल्स यायला पाहिजे. हा मेन चेंज आपल्याला ज्या वेळेला दुकानं वाढवायची असतील किंवा कुठलंही वाढवायचं असेल हे करायला पाहिजे की आपण जे करतोय हे रेप्लिकेबल पाहिजे. हे प्रोप्रायटरी ज्या वेळेला करतात आणि लोकांची टेंडन्सी ज्युनियर टू सिनियर प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट प्रोप्रायटरी करायची असते की ही माझी जहागीर आणि ही माझी युनिक पद्धत आहे आणि तो जो असलेला इन्फॉर्मेशन अँड डेटा हा फक्त स्वतःकडे ठेवायचा. तर त्याच्यातला दुसरा पार्ट जो करायला लागतो हा डेमोक्रेटायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन अँड डेटा. बऱ्याच वेळेला ज्याच्या ताब्यात जो डेटा किंवा इन्फॉर्मेशन असतो त्याच्यामुळे त्याची दादागिरी होते की तो नाही म्हटल्यावर सगळे अडतात. आणि आमचा एंटायर धंदा हा इन्फॉर्मेशन आणि डेटा ड्रिव्हन आहे. त्यामुळे ज्याच्या हातात माहिती तो पॉवरफुल, तो हुशार असो नसो पण त्याच्या हातात ती माहिती असते. तर ते डेमोक्रेटायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन करायला लागतं. तर फार महत्त्वाच्या गोष्टी होत्या याच्यामध्ये. आणि हा प्रश्नही अशाच दृष्टीने होता की बहुतेक जे व्यावसायिक आहेत, आपले नवीन व्यावसायिक आहेत, ते याच सगळ्या याच्यामध्ये अडकलेले असतात किंवा याच सर्कलमध्ये फिरत असतात. त्यामुळे पुढे जाण्याचे मार्ग जे आहेत ते मर्यादित होऊन जातात. त्या दृष्टीने आज तुम्ही दिलेले आउटपुट खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याकरता मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला एखादा माणूस काढायला लागला, जॅपनीज प्रिन्सिपल आहे की तुमची जर 10 माणसांची टीम आहे आणि एक माणूस एक्स्ट्रॉर्डिनरी आहे पण तो टीम प्लेअर नाही आहे, तो तुमचे रूल फॉलो करत नाही पण तो आहे ब्रिलियंट, कुठल्याही बाबतीत ब्रिलियंट असेल, मार्केटिंगला असेल, टेक्नॉलॉजीला असेल, कशालाही असेल, तर त्यांचं अत्यंत फर्म प्रिन्सिपल आहे की यू फॉरगो द एक्स्ट्रॉर्डिनरी पर्सन आणि फोकस ऑन टीम. त्यामुळे आपण हा सॅक्रिफाईस करायला तयार झालं पाहिजे. हे सोपं नसतं, पण तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर हे आपल्या प्रगतीमधले अडसळ आहेत हे समजायला पाहिजे की हे ऑब्स्टेकल्स आहेत आपल्याला. जो तुमच्या प्रगतीत वाटेत येतो तो कितीही उपयोगी किंवा कितीही चांगला असेल तरी त्याला बाजूला करायचं. घरचा असो किंवा बाहेरचा माणूस असो त्याला बाजूला करायला पाहिजे. टीम फार महत्त्वाची. टीमची नेहमी पहिल्या टीम आणि प्रोप्रायटरी होऊन देता कामा नये, सरंजामशाही होऊन देता कामा नये. मला एक नेहमी अनुभव येतो की आपण पॉवर डेलिगेट जरी केली तरी ज्याच्याकडे डेलिगेट होतो तो पुढे डेलिगेट करायला तयार नसतो, तो सगळं स्वतःकडे ठेवायला बघतो. सर असं म्हणतात की अपयश हे जे आहे ते माणसाला खूप काही शिकवून जातं आणि आज तुमचा हा एवढा मोठा व्यवसाय आहे. सो ह्या एवढ्या जर्नीमध्ये असा एखादा इन्सिडेंट किंवा अशी एखादी घटना की ती घडली बरंच काही. मी थोडं वेगळ्या पद्धतीने देतो कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की त्यावेळेला अपयश एक मोठं आम्ही पचवलं आणि पुढे गेलो. पण एक थोडंसं तुम्हाला हा ऍक्च्युअल संवाद मी तुम्हाला सांगतो की माझ्या नंतर जो अध्यक्ष झाला महाराष्ट्र चेंबरचा तो जैन होता. अर्थात त्याचं मराठी माझ्यापेक्षा जास्त चांगलं आहे. आणि आम्ही सावंतवाडीला त्या तळ्याच्या इथे फेरी मारत होतो आणि तिथे केशव सुतांचा चांगला पुतळा आहे आणि त्यांचा नवा युगाचा नवा शिपाई ही चांगलं त्यांनी कविता लावलेली आणि फार इन्स्पायरिंग कविता आहे, खूप स्फूर्ती देणारी कविता आहे. तर त्यावेळेला आम्ही उद्योग व्यवसाय जैन मंडळी कसे बघतात, आपण कसं बघतो हा विषय आमचा चाललेला होता. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं, म्हणाला की तुमच्यात आणि आमच्यात एक मोठा फरक असा आहे की तुमच्यात एखाद्याने व्यवसाय सुरू केला आणि तो अपयशी झाला तर म्हणे सगळे टीकाच करतात, निघालेत धंदा करायला, ही एक कॉमेंट येते. म्हटलं बरोबर आहे, आमच्या इथे असं टोचून मारतात जो व्यवसाय जेव्हा सुरू करतो तेव्हा आपण असं म्हणतो की आपण धंद्यात पडलो. बरोबर आहे, तर असं म्हणत नाही. आपला अप्रोचेस थोडासा कमी सक्रिय आहे म्हणेन मी. तर जगभरचं जरी स्टॅटिस्टिक्स केलं ह्याच्यावर हार्वर्ड आणि बऱ्याच लोकांनी खूप अभ्यास केलाय
तर पहिल्या अटेम्प्टला फक्त 20% धंदे यशस्वी होतात. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की 80% आणि भारतातही सेम आहे. कधी 20च्या ऐवजी 25 असेल. स्टॅटिस्टिक्स इज सेम. त्या रेंजमध्ये म्हणते. म्हटलं तुमच्याकडे दुसऱ्यांदा फेल होतं तेव्हा काय म्हणतात? ते म्हणाले सेकंड चान्स तर मेजॉरिटीला लागतोच. सेकंडमध्ये फेल होणंही कॉमन आहे. म्हटलं आमच्या याच्यात दुसऱ्यांदा ट्राय करणं म्हणजे त्याला महामूर्खच धरतील. तर त्यांनी सांगितलं नाही असं आहे. आणि जगभरचं स्टॅटिस्टिक्स धरलं तर उरलेले जे 80 पैकी 80 म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट 35-36% बिझनेसेस सक्सीड आहेत सेकंड अटेम्प्ट. 65% नाहीच होत सेकंड अटेम्प्टला. त्याला मी म्हटलं अरे तिसऱ्यांदा होतं त्याचं काय, तिसऱ्यांदा फेल होतो त्याचं काय. त्यावेळेला ते म्हणतात ठीक आहे एखाद्याचं बॅडलक असतं. बॅडलक आहे त्याने आणखी एक चान्स घ्यायला पाहिजे असं आम्ही तिसऱ्यांदा बघतो. आणि ऍक्च्युअल चर्चा सांगतोय तुम्हाला मी. आणि जैन किंवा मारवाडी जैन व्यवसायाकडे कसं बघतात. तर त्याला म्हटलं चौथ्यांदा फेल होणाऱ्याला कसं बघता तुम्ही. तो म्हणाला ह्याचं खरंच बॅडलक खूप जास्त आहे तर आपण समाजाने काहीतरी त्याला मदत केली पाहिजे. हा आम्ही आउटलुक ठेवतो. तर यशाकडे आणि अपयशाकडे कसं बघायचं याला मी तुम्हाला सेटबॅक मधनं आम्ही काय शिकलो हे सांगितलं. पण सगळ्यांनी काय शिकण्यासारखं आहे सेटबॅक मधनं की आपण पहिल्या वेळेला सक्सेसफुल होणार नाही. आणि अपयशी यशाची पहिली पायरी आहे हे केवळ त्या वाक्यप्रचारात न राहता प्रत्यक्षात आणलं पाहिजे. कदाचित हे जर आपल्या आणि जगभर एंटरप्रेन्योरशिपचा अभ्यास झालेला आहे. जगभर झालाय. इव्हन स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मध्ये त्यांनी अमेरिकेत आणि स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आणि रेस्ट ऑफ द युरोपमध्ये अप्रोच कसा वेगळा आहे ह्याच्यावर त्यांनी हे केलंय. पण आपण ते सविस्तर नंतर बोलू. आपल्याकडे कदाचित असं म्हटलं जातं व्यवसाय करतोयस बघ बाबा तुला जमणार आहे का, नाही तर आपली नोकरीच बरी. पण याच्या अगदी विरुद्ध आता तुम्ही जो काही एक्सपिरियन्स शेअर केला त्यातच आय थिंक या प्रश्नाचं उत्तर. आणि फार महत्वाचं या दृष्टीने होतं कारण हे बहुतेक व्यावसायिक ते फेस करतात आणि बऱ्याच बऱ्यामध्ये 100% फेस करतात. हो हो. आणि काही व्यावसायिकांना तुम्ही ते खूप यशस्वी झाल्यावर बघता म्हणून ते त्यांनी स्ट्रगलच्या काळात काय फेस केलं हे बघितलेलं नसतं. माझ्यामध्ये 100% लोक फेस करतात. आणि त्यावेळेला असं वाटतं बऱ्याच जणांना की बस अपयश फक्त मीच पाहतोय किंवा सगळे माझ्याचकडे बोट दाखवत आहे. आणि हा एक मुद्दामून हेतू होता की हे सर्वांना लक्षात घ्यावं की सगळेजण या फेजमधनं जातात. पुढे येणं महत्वाचं असतं. त्याला स्ट्रगल करून पुढे येणं महत्वाचं असतं. त्या दृष्टीने आम्ही हा प्रश्न विचारला. तर अजून एक प्रश्न असाच आहे की जनरली आपल्याकडे असं म्हटलं जातं की बाबा लष्कराच्या वाक्यापासून म्हणजे तुझं काम काय आहे ते कर आणि कुठल्या सामाजिक संस्थेत काम करतोय हे करतोय याला फार काही चांगल्याने पाहत नाही उगाच करतोय अशा याच्यात एक असतात. पण मी जेव्हा तुमचं हे बघितलं तर तुम्ही अनेक संस्थांमध्ये आहात. व्यवसायात यशस्वी अनेक संस्थांमध्ये आहात आणि चांगल्या चांगल्या याच्यावरती बोर्ड मेंबर म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून सल्लागार म्हणून तुम्ही आजही काम करता. अगदी वर्ल्ड ऑर्गनायझेशन ज्या तुमच्या क्षेत्रातले आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही अध्यक्ष राहिले. हे सगळ्या करण्यासाठी तुम्ही वेळ कसा ठेवता ही एक गोष्ट आहे. आणि या सगळं करण्यामागे एक व्यावसायिक म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता. फायदा तोटा याही अँगलने मी विचारतो. आणि व्यावसायिकांनी म्हणजे प्रत्येक व्यावसायिकाने हे करावं का. कारण जनरली आपल्याकडे असं म्हटलं जातं की तुझं काम आहे ना तेवढं करतं तेव्हा याला करतात भाकऱ्या भाकल्या पाहिजे. तुमचा काय दृष्टिकोन आहे. हे थोडं मोठं उत्तर होईल तरी पण देतो कारण माझी इच्छा आहे की आपल्या लोकांनी या व्यवसायात यावं म्हणून. मी जितक्या संस्थांमध्ये आहे या कमर्शियल संस्था आहेत ह्याच्यात मी आता कदाचित एकटा मराठी नाहीत आता काही मराठी आहेत पण मी पहिला मराठी नक्की आहे. काही ठिकाणी दुसरा असेल पण पहिला म्हणजे 50 वर्षापूर्वी होता असा. त्यामुळे बहुतेक ठिकाणी मी पहिला किंवा एकटाच मराठी आहे. आणि या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह आहेत. तुम्हाला इलेक्शन लढून यायला लागतं. दुसरं ह्या लष्करच्या भाकऱ्या नक्की आहेत ह्याच्यात काही शंका नाही. पण लष्करच्या भाकऱ्या भाजू नये ही फिलॉसॉफीच मुळात चूक आहे. तुम्हाला लष्कर पाहिजे का नको आहे आणि आपल्या लष्कराकरता तुम्ही सॅक्रिफाईस करायला तयार आहात का नाही आहात
ते लष्कर जीवावर उधारून लढायला तयार आहे आणि तुम्ही त्याच्या भाकऱ्याही भाजायला तयार नाही, ही मनोवृत्तीच मुळात चुकीची आहे. म्हणजे मी कोतीही म्हणणार नाही, चुकीचीच आहे. त्यामुळे आपण याच्यात भाग घेतला पाहिजे. तिसरं एक मी सांगतो की आपण बाजूला बसून कुठल्याही गोष्टीवर टीका करत बसायचं की सरकारचं हे धोरण चूक आहे, हे आपल्या देशात वाईट आहे, आत्ताची पिढी अशी आहे. त्यापेक्षा आपण त्याच्यात सक्रिय भाग घेऊन आपण काय बदल करू शकतो हे बघायला पाहिजे. आणि ह्या जर संस्था नसतील तर आपल्याला हा परिवर्तन जो करायचा व्यासपीठ जे लागतं ते मिळणार नाही. दुसरा ह्याच्यातला मोठा भाग असा आहे की ज्याच्यात स्वतःचं लिडरशिप तुम्हाला नक्कीच टेस्ट करता येते. कारण हे तुमचे केवळ नोकर नाहीत, तुमच्यासारख्याच कंपनीज आहेत सगळ्यांच्या, तुमच्यासारखेच आणि तुमच्याच साईजचे व्यवसाय आहेत. त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं एखाद्या डोमेनमध्ये आणि फायनली त्या संस्थेचे लीडर म्हणून, तर तुमच्या लिडरशिप क्वालिटीज मोठ्या प्रमाणात त्याच्यात तयार होतात. आत्तापर्यंत मी फक्त खर्च केला याच्यावर, या संस्थांमधनं आर्थिक फायदा काही नाही मिळाला, पण बाकीचं जे मिळालंय ते पैसे खर्च करून मिळणार नाही, हे सगळं मिळालंय. तर त्याचे भाग एक सांगितलं लीडरशिप. सेकंडली आपल्यावर लोक टीका करतात वेडी वाकडी आणि आपण हळवे असतो लोक. तर ह्या याच्यात जाऊन मला एक शिकायला मिळालं की लोकांनी टीका केली तरी ती पचवायची कशी. आपला संबंध नाही तिथेही लोक आपल्यावर काहीतरी एक आपल्याला चिकटवून देतात आणि वेडवाकडं बोलतात. तर ते आपण जसं राजकारणी लोक, मला राजकारण्यांबद्दल प्रचंड आदर आहे. कारण एका मोठ्या स्पिअरमध्ये येऊन तुम्ही पब्लिक लाईफमध्ये येऊन पब्लिकमध्ये टीका करून घेऊन सुद्धा ते उभे राहतात. हे मोठं कर्तव्य आहे आणि त्याला केवढं स्ट्रॉंग माइंड पाहिजे आणि केवढा कॉन्फिडन्स पाहिजे. तर तो एक तुमच्यात एक भाग येतो. सेकंडली तुम्हाला जगभरच्या स्तरावर, आणि मी खूप लकी होतो की मला अत्यंत स्थानिक, पूर्ण राज्यस्तरीय, नॅशनल आणि इंटरनॅशनल या सगळ्या याच्यात मी अध्यक्षपद आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात वावर केला. त्यामुळे लोकल लॉ पासून इंटरनॅशनल कन्व्हेन्शन्स आणि मॉडेल लॉज, हे UNCITRAL म्हणजे युनायटेड नेशनची जी लॉ मेकिंग बॉडी आहे त्याच्यात सुद्धा पार्टिसिपेट करता आले. त्यामुळे तुमच्या एक जी व्हिजन असते आणि तुमची जी एक ॲबिलिटी असते की आपण कुठल्याही विषयाला स्ट्रॅटेजिक लेवलवर कसं जाऊ शकतो, हे तुम्हाला इंटरनॅशनल संस्थांमध्ये होतं. कारण ते प्रचंड स्ट्रॅटेजिक असतं. व्हेअरएज त्याचा रोजच्या माणसाच्या जीवनाशी काय संबंध येतो त्याला तुम्हाला लोकल संस्थेत जायला लागतं की जे ग्राउंड रियालिटीशी तुम्ही डील करून प्रत्यक्षात जमिनीवर राहून ते करू शकता. त्यामुळे ही रेंज तुम्हाला या सगळ्या संस्थांना मिळते. सेकंडली तुम्हाला मैत्री खूप मिळते, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मैत्री मिळते. तिसरा एक फायदा असा असतो की ज्या वेळेला मग कुठे अडतो त्यावेळेला मी ह्या सगळ्यांना फोन करून विचारू शकतो की तू कसं हाताळलंस. आणि 10 पैकी 2-3 तुम्हाला जी उत्तरं देतात ते खूप उपयोगी असतात. आणि जे एरवी कुठलाही कन्सल्टंट ठेवून मिळणार नाही तुम्हाला. कारण ह्या लोकांना आमचे विषय आणि प्रश्न लगेच समजतात. कन्सल्टंटला नाही समजणार, इतरांना नाही समजणार. आणखीन एक मोठा तुम्हाला फायदा सांगतो की जो थोडा निगेटिव्ह टाईपचा फायदा आहे. हल्ली सगळीकडे लोक एक्स्टॉर्शन म्हणतात, ते आहे चालू, हे आपण नाकारू शकत नाही. प्रत्येक संस्थातनं, सरकार असो, रस्त्यावरचा माणूस असो, बाकी सगळे असो, हल्ली कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्ही यशस्वी असलात की एक्स्टॉर्शनिस्ट ॲटिट्यूड येतो. तर त्याच्याशी डील करताना तुम्ही चांगले नेटवर्क असलात तर तुमच्या वाईटात जात नाहीत सहसा लोक. आणि वाईटात गेले तरी तुम्हाला ते डील करायची ताकद, एक तुम्ही रिंग फेन्सिंग करू शकता आणि तसं स्ट्रॉंग नेटवर्क करू शकता. त्यामुळे तुम्ही समाजाशी कनेक्टेड असाल प्रत्येक स्तराला, आणि ह्या व्यासपीठातून तुम्ही प्रत्येक स्तराला कनेक्ट होता, प्रत्येक सर्कलमध्ये कनेक्ट होता. व सहसा तुमच्या वाईटाला जात नाहीत, गेले तरी टोकाला नेत नाहीत. आय थिंक जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की नेटवर्किंग ह्या एका शब्दामध्येच, पण नेटवर्किंग मध्ये आपली ताकद ही समोरच्यानी नाही बघितली तर त्या नेटवर्कला अर्थ नसतो. भारत सगळ्या जगभर याच्यात नॉन अलाइनमेंट मुवमेंट मध्ये होता, पण आपण जगाचं मत नाही बदलू शकायचो तेव्हा. आत्ता आपण ताकदीने उभं आहे, आपली इकॉनॉमी मोठी आहे, आपली माणसं जगभर चांगलं करतायत, आपलं सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर चांगलं करतंय, मॅन्युफॅक्चरिंग बऱ्यापैकी चांगलं करतंय, त्या ॲबिलिटीज कळल्या आहेत. त्यामुळे आता आपण
जागतिक ह्याच्यावर थोडा तरी छाप पाडू शकतो. मी असं नाही म्हणत की आपण बदलू शकतोय अजून, नाही. पण आपण इम्पॅक्ट करू शकतो. पूर्वी फक्त ते भाषणबाजी पुरतं मर्यादित होतं, कोणी बॉदर नाही करायचं. सिरियस घेत नव्हतं. हं. तर त्या नेटवर्कमध्ये तुम्ही सबळ होणं महत्वाचं असतं. सर आता आय थिंक तुमची पुढची पिढी पण ह्या व्यवसायात आलेली आहे आणि आत्ताच्या काळामध्ये सक्सेशन प्लॅनिंग हा खूप मोठा विषय आहे. सो हे तुम्ही कसं काय साध्य केलं आणि सक्सेशन प्लॅनिंग हे एवढ्या मोठ्या व्यवसायात का व्यवसायात हे पाहिजेच, किती गरजेचं आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे? खूप मोठे मोठे प्रश्न विचारताय तुम्ही, याला पण फार चांगले प्रश्न आहेत हे. आणि प्रत्येकाला भेडसावतात म्हणून सांगतो. एक तर सक्सेशन प्लॅनिंग म्हणजे फॅमिलीतलाच माणूस पाहिजे का? फॅमिलीतलाच असेल तर मुलगाच पाहिजे का? का मुलगी चालेल, पुतण्या चालेल, बायको चालेल किंवा काही चालेल? त्याच्यात थोडा विषयांतर होतोय, पण तुम्हाला मी सांगतो 2 देशातला अनुभव सांगतो की ही केवळ भारतीय मेंटॅलिटी नाहीये. जपानमध्ये जर आपला मुलगा कर्तबगार नसेल तर अडॉप्ट करायचे. मुलगा कर्तबगार माणसाला अडॉप्ट करायचे आणि फॅमिली नेम द्यायची. ही जपानमध्ये जुनी ट्रेडिशन आहे. बरं, जपान एक एशियन टाईप आहे. मी आत्ता जर्मनीत गेलो होतो, एक 10 वर्ष झाली असतील. तिकडे मोठे कंपनी खूप, ते गावी फेमस आहे त्यामुळे मी संदर्भ देत नाही. तर तिकडे जो CEO आहे त्याचं आडनाव आणि चेअरमनचं नाव सेम आहे. म्हणून मी विचारलं की हा मुलगा आहे का? तो म्हणाला नाही, जावई. म्हटलं खूपच कोइन्सिडन्स आहे की जावयाचंही नाव सेम आहे. नाही म्हणाला, त्यांनी लग्न झाल्यावर नाव बदललं आणि आपल्या सासऱ्याचं नाव घेतलं. आणि आमच्या भागात ती पद्धत आहे की जर आपला मुलगा कर्तबगार नसेल किंवा मुलगी नसेल तर जो जावई घेतो तो सक्सेसर होतो आणि त्या फॅमिलीचं नाव घेतो. त्यामुळे ह्या गोष्टी सक्सेशनच्या जगभर आहेत की आपल्या फॅमिलीचं नाव चालावं, हे चालावं. ह्या मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रसिद्धी दिलेली नाहीये, हे आहे. हा एक सक्सेशनचा भाग झाला. दुसरा, सक्सेशन बाहेरचा असावा का आतला असावा, हा एक वेगळा मुद्दा आहे. म्हणजे ते 3 फेमस सर्कल्स आहेत की फॅमिली, मॅनेजमेंट आणि ओनरशिप. हे 3 वर्तुळ एकमेकांवर कशी येतात हा एक मोठा अभ्यासाचा विषय. त्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला सक्सेशन प्लॅनिंग घरात करायचंय त्यावेळेला थोडं माझं उदाहरण देऊन सांगतो. माझ्या वडिलांनी अत्यंत प्लॅनिंग करून वगैरे काही केलं नाही, पण जे इनडायरेक्टली केलं त्यांनीच मी इंड्यूस झालो. जे मी ऑलरेडी उदाहरण दिलं की लहानपणापासून कंपनीच्या ह्याच्यात मी पार्टिसिपेट करायचो. पण एक ते जे करायचे आणि कदाचित थोड्या प्रमाणात मी पण केलं की आम्ही व्यवसायाबद्दल ते घरी कायम त्रासलेले असायचे. कारण आमच्या व्यवसायात त्रास खूप असतो. 24 तास काम करायला लागतं आणि सगळ्या परिस्थितीच्या विरुद्ध जाऊनच सतत काम करायचं असतं. आणि सरकार विरुद्ध किंवा बाकी पोर्ट किंवा मोठ्या शिपिंग लाईन, एअरलाईन विरुद्ध कोणाला काही करता येत नाही. त्यामुळे थपडा फक्त आम्हीच खायचा. त्यामुळे ते एक दुःख ते कायम फोनवर घरी बोलताना किंवा याच्यात ऐकू यायचं. तर ते घरी निगेटिव्ह बोललं तर माणसं डिस्करेज होतात जॉईन व्हायला. तर ज्यांना खरोखर फॅमिली मेंबर्स घरात यायला पाहिजेत त्यांनी आपल्या व्यवसायाबद्दल घरात वाईट बोलू नये, घरात चांगलं बोलावं. हा एक पहिला सक्सेशनचा हे आहे. दुसरं, प्लॅन करून तुम्ही माणसाचं मॅनिप्युलेट करू नये आयुष्य. त्या माणसाला, त्या एक वेगळा इंडिव्हिज्युअल आहे, त्याची मानसिकता मॅनिप्युलेट करू नये. पण त्याच्याकडे तुम्ही बॅलन्स एक चित्र, किंवा आपण काय असतं जे यश आहे ते घरी बोलत नाही, फक्त निगेटिव्ह हे करतो. आणि लोक तुम्ही जे करतात ते बघतात. तुम्ही बोलतात त्याप्रमाणे कोणी कन्व्हिन्स होत नाही. तुम्ही जसं वागताय किंवा हे करताय त्याप्रमाणे मुलं तर लगेच ऍब्सॉर्ब करतात. नंतर सक्सेशन प्लॅनिंग मध्ये तुम्हाला मोठा विषय का आहे की एक भाऊ, एक बहीण आहे, अनेक नातेवाईक आहेत. तर या प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ते अप्रोच करायला पाहिजे. प्लॅन करता येतच असंही नाही. बऱ्याच वेळेला ती कॉम्पिटिशन मध्ये कोण चांगलं येतंय हे एका तुम्हाला वेगळ्या स्तरावर कळतं की कोण चांगलं आहे. त्यामुळे ह्याला खरोखर खूप अभ्यासपूर्ण काम करायला पाहिजे. आता सक्सेशन प्लॅनिंग मध्ये पाकिस्तानचं एक उदाहरण देतो. माझा मित्र एक मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे पाकिस्तानमध्ये आणि अनेक क्षेत्रात आहे.
त्याच्याकडे त्यांनी सक्सेशन प्लॅनिंग, हार्वर्डमध्ये त्याचे वडील बोर्ड ऑफ डायरेक्टरवर होते, त्याची अख्खी टीम त्यांनी पाकिस्तानमध्ये, अर्थात पेड सर्व्हिसेस असतात, आणून त्यांनी घरात ट्रेनिंग केलं. त्यांनी कसं केलंय की माझा जो मित्र आहे तो सगळ्यात मोठा आहे आणि तो सोशल आहे, त्याला त्यांनी हेड ऑफ फॅमिली केलंय. त्याचा जो नंबर 2चा भाऊ आहे हा खरोखर एंटरप्रेन्योर आहे, तो हेड ऑफ द बिझनेस आहे, मोठा मुलगा नाही. आणि तिसरा मुलगा जो आहे हा सोशल आहे, तर एंटायर नेटवर्किंग त्याच्याकडे दिलं. तर तुम्ही सक्सेशन असं वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. तुम्ही मला म्हणतो उल्लेख केला की वडिलांच्या बरोबर तुम्ही लहान असल्यापासून राहत होता. हा प्रश्न विचारणं वगैरे हे पण गोष्ट होती की आपण नक्की काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या व्यवसायाबद्दल एक चांगली प्रतिमा घरात तयार होईल, जर आपल्याला आपली मुलं पुढे या व्यवसायात आणायची असतील तर. तसं माझ्या मुलाला मी व्यवसायात आणताना एक चूक केली, ती इतरांनी करू नये म्हणून मी सांगतोय की मी मुलाला सेम आत्ता जसं सांगितलं की आपण लादू नये, ते लादू नये थोडंसं मी स्ट्रेच जास्त केलं. मी त्याला सांगितलं तुला दुसरं काही करण्यासारखं नसेल तरच इकडे ये, आणि या धंद्यात तू माझ्या करता नाही, फॅमिली करता नाही, कंपनी करता नाही, स्वतः करता यायचं हे कन्फर्म कर, त्याच वेळेला ये म्हणून. तर ही कदाचित मी ज्या वेळेला महाराष्ट्र चेंबरमध्ये आलो की त्याच्या आधी आमच्या FFI मध्येच आम्ही फॅमिली बिझनेसचा अभ्यास सुरू केला होता आणि अनेक स्टडीज वाचायचो, सर्वेज वाचायचो. तर आता कदाचित मी ते वेगळ्या पद्धतीने हँडल की, आणि ते वेगळं पद्धत म्हणजे जास्त एन्करेजिंग पद्धतीने सांगेन की ही बाजू सांगेन, त्याबरोबर त्यांनी येण्यामध्ये जो बेनिफिट त्याला आहे, इतर इकोसिस्टीमला आहे, आणि त्याचं जे उत्तरदायित्व इकोसिस्टीमला आहे बाकीचे आहे, तेही त्याला मी जाणीव करून देईन. म्हणजे आता अप्रोच मध्ये थोडा फरक असेल, जरी त्याला फ्रीडम सांगेन पण हेही त्याच्याबरोबर सांगेन. ग्रेट सर. अजून एक गोष्ट म्हणजे आता तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आहे, आज आपण व्यवसायात अनेक संस्थांबरोबर आहे, आता तुमचा नेक्स्ट जनरेशन पण व्यवसायात आहे, तरी तुमची अजून काही स्वप्न नक्की असतील, एक तुमची असतील आणि व्यवसाय म्हणून पण असतील, तुमच्या काही विशलिस्ट असतील, ते आम्हाला ऐकायला आवडेल. आता एक नुसतं एक सांगितलं की मला म्युझियम्स खूप आवडतात आणि भारतात म्युझियम्स खूप कमी आहेत. तुम्ही कुठेही जगात जा, लहानसं गावात सुद्धा खूप उत्कृष्ट म्युझियम्स असतात. आपली म्युझियम्स मेंटेन सुद्धा चांगली होत नाहीत, एखाद दोन जी प्रायव्हेटली मेंटेन होतात ती चांगली आहेत, पण लार्जली पाहिलं तर म्युझियम मध्ये गेल्यावर आपण का तिकडे गेलो असं बऱ्याच वेळेला वाटतं. अपवाद आहेत, पण आपण ओव्हरऑल परिस्थिती बघितली तर फार कमी आहे. तर माझी एक खूप इच्छा आहे की एक चांगलं सायन्सचं म्युझियम की जिकडे तुम्हाला एक रोल मॉडेल म्हणून, जसं एक असतात आपले की होमी बाबा आहे किंवा एक SN बोस आहेत. आता सत्येंद्रनाथ बोस लोकांना माहितीच नाही. सत्येंद्रनाथ बोस एवढा मोठा सायंटिस्ट, मी जगदीशचंद्र बोस नाही म्हणत आहे, सत्येंद्रनाथ बोस आहे. त्याचं क्वांटम फिजिक्सचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, आईन्स्टाईननी त्याला जर्मनमध्ये ट्रान्सलेट केलं, या लेवलचा तो माणूस आहे. तर प्युअर फिजिक्स किंवा प्युअर सायन्सेस किंवा मॅथमॅटिक्स मध्ये निदान 0.01% लोकांनी अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. 100% लोक किंवा 10% किंवा 5% लोक गरज नाही, इव्हन 1% गरज नाही, पण 0.1% लोक अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. आणि मग ते अट्रॅक्ट कसे करायचे, तर त्या म्युझियम मधनं त्यांना एक शोकेस करायला पाहिजे आपण हे क्षेत्र काय आणि काय काय पॉसिबल आहे. तर ते एक माझी खूप इच्छा आहे की आपण एक चांगलं म्युझियम, आणि ते कॉम्प्रिहेन्सिव्ह म्युझियम, जसं युरोप किंवा अमेरिकेत असतं की तिकडे मग त्यांची लेक्चर्स असतात, तिथे सेशन्स असतात त्यांची. तर त्या एक आपल्या देशात एकेकाळी मोठे खूप गेले सायंटिस्ट, पण आता त्या लेवलचे कोणी दिसत नाही, तर ते एक करायची इच्छा आहे. सर, तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये असतील किंवा एकंदर व्यवसाय जगतामध्ये असे काही आयडियाज आहेत की तुम्ही म्हणता की अशा पद्धतीत व्हायला पाहिजे किंवा त्यांना फॉलो करायला पाहिजे, असं काही? आमच्या व्यवसायात बरेच होते माझे, आणि ते काळाप्रमाणे बदलती गेले, कारण ते त्या त्या काळाला सॅच्युरेट झाले, त्यामुळे त्या काळाप्रमाणे बदलत गेले. आणि आता मी पाहतो मला जी आव्हाने
त्यांनाही तीच आव्हानं आहेत. त्यामुळे पुन्हा आता नवीन कोण त्यातनं ब्रेक थ्रू घेऊन येईल किंवा बाहेरच्या क्षेत्रात येऊन आमच्या क्षेत्रात ब्रेक थ्रू आणेल, कारण 10 वर्ष साधारणपणे मी बघतो आमचं क्षेत्र सॅच्युरेट झालं. नाही तर दर 5 वर्षांनी आम्ही स्वतःला ट्रान्सफॉर्म करायचो. आम्ही आता नाही करू शकलो ट्रान्सफॉर्म. पण जुन्या काळातले 2 व्हिजनरीज माझे रोल मॉडेल आहेत. त्यातले एक म्हणजे एस.एल. किर्लोस्कर, हे रोल मॉडेल आहेत आणि ते किती मोठे व्हिजनरी आहेत हे अजूनही महाराष्ट्राला कळलेलं नाहीये. आणि त्यांच्यावरचं एक पुस्तकी नावच हे होतं, काळापुढती 4 पावले. त्या काळात ज्यांनी एक्सपोर्ट म्हणायला सुरुवात केली त्यावेळेला फिनिश प्रॉडक्टचा एक्सपोर्ट भारतात असं कोणाला पटायचंच नाही. तर मोठं परिवर्तन होतं. आज आपल्याला कळणार नाही, तर भारत ट्रेडिशनली रॉ मटेरियलचा एक्सपोर्टर होता, जे ईस्ट इंडिया कंपनीने केलं आणि फिनिश प्रॉडक्टची आयात. तर त्यांनी तो ट्रेंड रिव्हर्स केला. ज्या ताकदीने आणि ज्या व्हिजनने केला ते अमेझिंग होतं. दुसरे एक मी सांगेन की ते माझ्या मते जगातले सगळ्यात मोठे आंत्रप्रनर होते. आणि मला वसंतराव वैद्य जे पुण्यातले आणखीन एक मोठे उद्योजक होते की त्यांना मिळायला पाहिजे कदाचित तेवढं क्रेडिट लोकांनी दिलं नाही, पण तेही खूप मोठे विजनरी होते. आणि त्यांचं आणि एस.एल. किर्लोस्करांचं ते मत आहे असं त्यांनीही सांगितलं. म्हणजे शेठ वालचंद ज्या लेवलचे विजनरी होते तसं जगात तुम्हाला उदाहरण सापडणार नाही. भारतातली पहिली गाडी त्यांनी आणलं, पहिली शिपिंग लाईन त्यांनी आणली, पहिलं शिप बिल्डिंग त्यांनी आणलं, नॅशनलाइज झालं पण हिंदुस्थान शिपयार्ड त्यांनी चालू केलं. पहिलं एअरक्राफ्ट बांधणं भारतात हे त्यांनी सुरू केलं. मोठ्या प्रमाणावर शेती सुरू केली, ॲग्रो प्रॉडक्ट सुरू केले. आजही सगळ्यात मोठी सिव्हिल इंजिनिअरिंगची कन्स्ट्रक्शनची कंपनी त्यांचीच आहे. आणि हे सगळं त्यांनी 25 वर्षात केलं आणि 25 वर्षानंतर गिव्हअप करून संन्यास घेतला. एका माणसाच्या आयुष्यात इतकी क्षेत्र माणसाने काबीज करून त्याच्यात लिडरशिप आणि पायनियरिंग स्पिरिट माझ्या मते जगाच्या पाठीवर कुठे उदाहरण नाही. प्लस तो माणूस इन्स्टिट्यूशन मेकर होता. महाराष्ट्र चेंबरचा फाउंडर आहे, IMC मध्ये त्यांचा पुतळा आहे, किंवा तुम्ही गेलात तर इंडियन नॅशनल शिप ओनर असोसिएशन त्यांनी फाउंड केलं. त्यामुळे इन्स्टिट्यूशन बिल्डर आहे. तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, महाराष्ट्र चेंबरची स्थापना जरी 1927 मध्ये झाली, त्यावेळेला नाव महाराष्ट्र होतं. महाराष्ट्र आपण राज्य झालो 60 साली, पण त्यावेळेला विजन होती महाराष्ट्र म्हणजे काय. हे विजनरी माणसं असतात आणि त्याच्यात अमराठी लोक जास्त येतात. फार कमी जी आपण मराठी म्हणतो ती मराठी आहे. त्यामुळे आपण मराठी कोणाला म्हणावं हेही आपण विचार करायला पाहिजे. सर, आता आपण मुलाखतीच्या ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्याकडे येतोय. जाता जाता एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतो, म्हणजे आपल्या व्यवसायामुळे आज आपण जागतिक व्यापारपेठेशी आपला फार जवळून संबंध आला. सो ह्या बाजारपेठेत स्थान निर्माण करण्यासाठी, एस्टॅब्लिश्ड होण्यासाठी काय स्टेप्स आपण केल्या पाहिजे किंवा कसं आपलं स्थान निढळ राहील यासाठी आपण काय सांगू शकतो? बापरे, हे तर फारच अवघड प्रश्न आहे. कारण तसं अजून आढळत्व कुणाला चालेल नाहीये. कारण तुम्ही जर फॉर्च्यून 500 कंपनीज पाहिल्या तर त्यातल्या निम्म्या कंपनीज 25 वर्षांनी निघून जातात. त्यामुळे आढळ स्थान तर कुणाला मिळणार नाही. माझ्या मते आपल्याला जो काळ मिळतो त्याचा आपण चांगल्यात चांगला कसा वापर करू हे ठरवायला पाहिजे. कारण कोणीही कायम राज्य करत नाही, कोणीही कायम क्रिकेटच्या टीमचा कॅप्टन राहत नाही. त्यामुळे ही जी काही ग्लोरी आहे ही टेम्पररी ग्लोरीच आहे आणि माझ्या मते त्याचा आपण बेस्ट करावं आणि आपला वारसा दुसऱ्याला द्यायचा. आपण जर एव्होल्युशन जर धरली तर कायम वारसा दुसऱ्याला देऊन आपण आपली एक ह्युमन स्पीशीज किंवा कुठलीही स्पीशीज आपण कायम ठेवतो. स्वतः जिवंत राहून नाही करत आपण, कायम पुढच्या याला वारसा देऊन. तर माझ्या मते आढळत्व आणि जे आपल्याला मुलं व्हायचं जे मोटिवेशन असतं तेच असतं की आपली जिनिओलॉजी चालू राहावी. तर माझ्या मते त्याच्यातनं आपण आढळत्व अचीव करायचा प्रयत्न करायला पाहिजे. मुलाखतीत अजूनही बरेच प्रश्न येऊ शकतात, पण काही काळाच्या याच्यात आपण थांबतोय. पण जाताना म्हणजे एंड करताना मला असं विचारायचं तुम्हाला की आज ब्राह्मण संपन्न व्हावं, समृद्ध व्हावं यासाठी VBNG सारखी संस्था
आमच्या श्रीपादजींनी सुरू केली. एकंदर या सगळ्याविषयी किंवा अशा चळवळीविषयी आपलं काय मत आहे? आमच्या BBNG विषयी आपलं काय मत आहे? आम्हाला ऐकायला आवडेल. आता मी एवढ्या संस्थांमध्ये आहे, त्याच्यातनं एक पहिलं तुम्हाला दिसेल की अशी चळवळ करण्याला माझं पूर्ण समर्थन आहे. कुठल्याही याच्यात परिवर्तन आणण्यात माझं पूर्ण समर्थन आहे. अशा सगळ्या चळवळी चालूच राहायला पाहिजे. फक्त माझी काही जी मतं आहेत ती अशी आहेत की हे व्यापक जास्त करायला पाहिजे. तुम्ही जर पाहिलं मुंबईत कॉस्मोपॉलिटन सोसायटीजच्या किमती जास्त असतात. एका समाजाच्या ज्या होतात त्याच्या किमती कमी होतात. त्यामुळे आपल्याला जास्त मोठं हे करायला पाहिजे, वाईड बेस व्हायला पाहिजे, कॅनव्हास मोठा आणि आपला बेस मोठा करायला पाहिजे की आपण फक्त याच्या पुरते आहोत. नंतर केवळ ब्राह्मण म्हणून माझ्या मते आपल्याला आपण ब्राह्मण आहोत हे विसरायलाच पाहिजे व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर. जोवर आपण ब्राह्मण आहोत, मराठी आहोत हे विसरत नाही. आणि हे मी केवळ टीकेच्या ह्यानी सांगत नाही. तुम्ही जर एखादी जात आजची पाहिली, ज्याला आपण जात म्हणतो, त्याला बऱ्याच आता वाद आहेत की ते जात का आणि काही वेगळी संस्था आहे किंवा काय आहे. ह्या सगळ्या ऑक्युपेशन मधनं आल्या. आता आमच्या व्यवसायात जे गुजराती आहेत, मारवाडी आहेत, सिंधी आहेत, ख्रिश्चन आहेत, मुसलमान आहेत, आम्ही खरं एका जातीचे होतो. कारण आमच्या व्यवसायामुळे माझी जी त्यांच्याशी नाळ जुडली गेली आहे ही इतर कुठल्याही लोकांपेक्षा जास्त जुडली. आमची सुखदुःखही जास्त एक आहे. माझ्या गरजेला हे लोक जास्त उभे राहतात. आणि हे मी केवळ सांगण्याकरता सांगत नाही, प्रत्यक्षात तसं घडतं कायम. आमचा एक मित्र गेला, तो एका वेगळ्या धर्माचा होता, वेगळ्या याचा होता. तर त्याच्या धर्माच्या सोडून इतर सगळ्या लोकांनी 2 दिवसात त्याच्या फॅमिलीला द्यायला खूपच मोठी रक्कम, म्हणजे माझ्या इमॅजिनेशन पेक्षा पुढे व्हॉलंटरीली उभी केली की बाबा ह्याचा व्यवसाय जरा अडचणीत होता द्यायला. त्यामुळे आपण पहिलं आपला व्यवसाय हीच आपली जात धरली पाहिजे आणि तोच आपला धर्म धरला पाहिजे. आणि मुळात मला जे समजतं त्याप्रमाणे जाती व्यवस्था ही त्यातनंच आलेली आहे. त्यामुळे आता जर रियालिटी बदलली आहे तर रियालिटी प्रमाणे आपण बदलायला पाहिजे. ग्राउंड रियालिटी प्रमाणे तुमचा जो व्यवसाय आहे आणि तुमच्या आयुष्यात ते कदाचित प्राथमिकता त्याला देत असाल आणि द्यायलाच पाहिजे, तर ते एक करायला पाहिजे. त्यामुळे मराठी असणं आणि ब्राह्मण असणं हे विसरायला पाहिजे परत. बरं, दुसरं ते एक संघटित होण्याकरता म्हणून धागा धरलात तर चांगली गोष्ट आहे की शेवटी संघटित व्हायला कारण लागतं की सगळे मुंबईचे लोक एकत्र येतात, एक संघटित होत असतो आपण. अख्ख्या देशाचे लोक येतात. तसं एक जात धर्म किंवा एक ओरिजिन काही आपण संघटित होण्याकरता जोवर आपण एक करतोय तोवर खूप चांगली गोष्ट आहे. ज्या वेळेला त्याच्यातनं डिव्हिजिव्हनेस आणि तू आणि मी आणि अपपरभाव होतो त्यावेळेला आपण समजावं की आपण स्वतःला खूप संकुचित करत चाललोय. त्यामुळे मी तर म्हणेन की आपल्या ह्याच्यात आपल्याला इतरांना पार्टिसिपेट करायला एनकरेज करायला पाहिजे, जे इतर लोक करायला लागले. मला इतर समाजाच्या असंख्य लोकांनी बोलवलेलं आहे, इतर धर्माच्याही असंख्य लोकांनी बोलवलेलं आहे. तर ते आपण करून आपण हे सांगायचं की हा एक थ्रेड आहे, त्यांनी आम्ही एकत्र आलोय. ह्याचा अर्थ आम्ही इतरांना कमी समजतो किंवा वाईट समजतो असं नाही. उलट आहे, तुम्ही याच्यात बांधून घ्या. मे बी एकच सेकंडरी स्पिअर मध्ये घ्या, प्रायमरी स्पिअर एक राहू देत, कारण तुम्हाला एक ठराविक व्हॅल्यू सिस्टीम ठेवायची, एखादं कोर ठेवायचं आहे. पण सेकंड स्पिअर करा मग. आणि त्यातनं बरेच लोक येतील. कारण मी तुम्हाला सांगतो की माझ्या पिढीचे आणि माझ्या पुढच्या पिढीची तर निश्चित, माझ्या पुढच्या पिढीला तर निश्चित सेन्स ऑफ आयडेंटिटी नाही आहे ब्राह्मण म्हणून. माझी जी आहे ती सुद्धा मला माहिती आहे, पण माझी ती आयडेंटिटी करावी की नाही मला शंका आहे. माझी आयडेंटिटी हा माझा व्यवसाय आहे. येस सर. आता मुलाखती जी सांगत आहे ती करण्यासाठी आमच्या दीपस्तंभाच्या ज्या प्रमुखांची कलमा त्या झाल्या तिथे त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी आजचा आपल्या मिटिंगचा समारोप किंवा या मुलाखतीचा समारोप त्यांनी करावा. त्याच्यासाठी मी आता त्यांना बोलवतो.